राम राम मंडळी, आपल्या मालिकेतली सगळी पात्र याच घरात गुण्या गोविंदानं नांदतात. म्हणजे काय ते आता आपल्याला पुढे समजेलच. लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेली ही आहे लक्ष्मी. ही या घरात आली आणि संसाराची भरभराट झाली. लक्ष्मीच्या साथीनं घराला घरपण देणारा हा आहे श्रीनिवास, या घरातील सच्च्या मनाचा प्रामाणिक करता पुरुष. या कोपऱ्यात शांतपणे ज्या आजीबाई बसलेल्या आहेत ना, ए आजी कोणाला म्हणतो रे? हा सॉरी, या आहेत लक्ष्मीच्या सासूबाई आणि श्रीनिवासची आई शांताबाई. पैशांवर आतोनात प्रेम करणारा हा आहे घरातला थोरला सुपुत्र संतोष. परंतु कुणी खर्चाचा किंवा कामाचा विषय काढला की त्याच्यातला असंतोष बाहेर आलाच म्हणून समजा. घरातल्या थोरल्या सुनबाई वीणा या सहसा तुम्हाला किचन मध्येच सापडतील, कारण नेहमी किचनची मालकीण बनण्याच्या स्वप्नात त्या आकंठ बुडालेल्या असतात. हा, पण या घरातला पहिला वहिला बिझनेसमन होण्याचं स्वप्न पाहतोय हा धाकटा मुलगा हरीश. याला मित्र बायकोचा लाडका म्हणून ओळखतात. पण हरीशची सहचारिणी सिंचनाचं मात्र जरा निराळ आहे. माहेर श्रीमंत व राजकारणाचा पंथ आहे. नवऱ्यावरील अपार प्रेमामुळे सासरच्या घरी रुळतीये. पुढचा सदस्य मोठ्या मनाचा, घरची सगळ्यात मोठी नणंद, जिचं नाव आहे मंगला. हिचा तोरा जरा निराळा, स्वतःचे लाड करून घेण्यातच हिचा वेळ जातोय सारा. मोठ्या बहिणीच्या अगदी विरुद्ध स्वभावाची तिची लहान बहीण भावना. तिच्या पत्रिकेतील दोषांमुळे तिचं बिचारीचं लग्न ठरत नाही, पण भावनाच्या स्वभावात आणि वागण्यात शोधून पण दोष सापडणार नाही, इतकी ती परफेक्ट आहे. तिसऱ्या बहिणीत असलेला बिनधास्तपणा मात्र या घरात कुणाच्यातही सापडणार नाही. जानवी, भावंडांची सगळ्यात लहान बहीण, लक्ष्मी आणि श्रीनिवासची सगळ्यात धाकटी मुलगी. अल्लड तितकीच समजूतदार, दंगेखोर तितकीच भावनाशील. लक्ष्मी आणि श्रीनिवासवर रक्ताच्या नात्याहूनही जरा अधिकच जीव लावणारा हा आहे व्यंकी, त्यांचा मानलेला मुलगा. बिचारा ऐकू बोलू शकत नाही, पण डोळस आहे. तर मंडळी, असा आहे लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचा हा गोड संसार, जणू सुंदर वेगवेगळ्या फुलांनी माळलेला हार.